नमस्कार. आज आपण प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा 10 स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत, ज्या प्रत्येक गृहिणीला माहिती असायलाच हव्या. या टिप्स तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला उपयोगी पडतील. नंबर 1. हिरवी कोथिंबीर जास्त दिवस ताजी कशी ठेवावी. कोथिंबीर धुवून पूर्णपणे कोरडी करा आणि नंतर ती कोथिंबीर पेपरमध्ये किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे कोथिंबीर 8 ते 10 दिवस छान ताजी राहते. नंबर 2. कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी काय करावे. कांदा कापण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा व नंतर कांदा कापा. त्याच्यामुळे डोळ्यात पाणी कमी येते. नंबर 3. भात मोकळा आणि फुललेला कसा शिजवावा. भात शिजवताना म्हणजेच भातासाठी तांदूळ शिजवताना त्याच्यामध्ये काही थेंब तूप किंवा तेल घाला. भात शिजल्यानंतर 5 मिनिटे झाकण ठेवा. 5 मिनिटानंतर भातावरचे झाकण काढून भात चमच्याने मोकळा करा. असे केल्यामुळे भात छान मोकळा होतो. नंबर 4. मसाले जास्त काळ सुगंधी ठेवण्यासाठी मसाले हवाबंद डब्यात उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. यामुळे मसाले जास्त काळ सुगंधी राहतात. नंबर 5. स्टीलची भांडी चमकदार कशी करावी. स्टीलच्या भांड्यांना लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा लावून ती साफ करावी व नंतर कोमट पाण्याने स्टीलची भांडी धुवावी. असे केल्यामुळे स्टीलची भांडी छान चमकदार बनतात. नंबर 6. आले लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी आले लसूण पेस्ट स्वच्छ कोरड्या डब्यात भरून ती फ्रीजमध्ये ठेवा व प्रत्येक वेळेस आले लसूण पेस्ट स्वच्छ चमच्यानेच वापरा. त्यामुळे आले लसूण पेस्ट जास्त दिवस टिकून राहते. नंबर 7. लोखंडी तवा गंजू नये म्हणून लोखंडी तवा धुवून कोरडा करा व त्यावर हलका तेलाचा थर लावून ठेवा. यामुळे लोखंडी तवा गंजणार नाही. नंबर 8. डाळ लवकर शिजण्यासाठी डाळ आधी 30 ते 60 मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे ती लवकर शिजते आणि इंधनाचीही बचत होते. नंबर 9. चपात्या मऊ राहण्यासाठी पीठ मळल्यानंतर 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा व 20 मिनिटांनी त्याच्या चपात्या बनवा आणि भाजलेल्या चपात्या डब्यात किंवा कपड्यात गुंडाळून ठेवा म्हणजे चपात्या मऊ राहतील. नंबर 10. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याची सवय. काम झाल्यावर गॅस, ओटा आणि सिंक लगेच पुसा. रोज थोडी स्वच्छता केल्यास किचन नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहते. तर या होत्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा 10 स्मार्ट किचन टिप्स. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.